श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव कॉलेज परिसरातील अजितदादा पवार कॉलेज ऑफ फार्मसी वडाळा महादेव येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षकाच्या कामाच्या ठिकाणी अन्याय आणि मानसिक छळ होत असल्याच्या माध्यमातून समजले। माहितीनुसार काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना सायंकाळी 5:30 पर्यंत कार्यालयात थांबणे बंधनकारक करण्यात आले। हरकत घेतल्यानंतर संबंधित शिक्षकावर जबरदस्तीने सही घेण्याचा आणि राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे। तसेच प्राचार्य अभिषेक कुमार सेन यांनी अपमानास्पद आणि धार्मिक स्वरूपाची वक्तव्य केल्याचाही दावा करण्यात आला आहे। सदर शिक्षिका ही पोलीस स्टेशनला आली असता पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे। आता ते तपास काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। बघूयात आमच्या चॅनलला त्या शिक्षक महिलाने सविस्तर घडलेला घटनाक्रम सांगितला आहे। या दरम्यान जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांनी पीडित शिक्षकाची भेट घेऊन तेथील उपस्थित असलेले कॉलेजचे व्यवस्थापनाला इशारा देत सांगितले की आजच प्राचार्यावर कारवाई झाली नाही तर 2 दिवसात तुमच्या वडाळा कॉलेज समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला। त्यानंतर व्यवस्थापनाने तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। मी अंजुम पीर मोहम्मद जागीरदार, राहणार अशोकनगर, प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मी कार्यरत आहे। तर काम करत असताना माझ्या संस्थेकडून मला एक नोटीस आली होती की सर्व कर्मचारी जे ऑफिस मधील कर्मचारी आहे त्यातील जे ऑफिस हेड आहे त्यांनी 5:30 पर्यंत कामावर राहावे, बाकी सगळा स्टाफ घरी जाईल आणि आपण ऑफिस मध्ये राहावे। तर ह्या गोष्टीसाठी जबरदस्तीने माझी साईन घेण्यात आली आणि त्या व्यतिरिक्त मी सांगितले की मी 5 नंतर थांबू शकत नाही। तर मला आमचे जे प्राचार्य आहे त्यांनी म्हणजे एकदम गलिच्छ भाषेमध्ये मला सांगण्यात आले की तुम्ही इथे काम करू शकत नाही, तुमची लायकी नाही, तर तुम्ही इथे काम करू शकत नाही। त्या व्यतिरिक्त गेल्या 2 ते 3 दिवसापासून मला यांनी रिझाईन करण्यासाठी भाग पाडलं आणि ह्या शब्दामध्ये बोलतात की हम महाराष्ट्र के नहीं है, हम एमपी से आए हैं, यहाँ पे हमें कोई कुछ हमारा उखाड़ नहीं सकता है, हम घाट घाट का पाणी पी चुके हैं। तर ह्या शब्दामध्ये असभ्य वर्तन करत होता, वेळोवेळी माझा मानसिक छळ करत होता केबिन मध्ये बोलून। आणि त्या व्यतिरिक्त यांनी मानसिक आणि असा जो अश्लील भाषेमध्ये मला जे बोललेला आहे त्याविरुद्ध मी प्रशासनाकडे कारवाई केलेली आहे। तर प्रशासन यावर दखल घेईल का नाही मला माहित नाही। त्या व्यतिरिक्त माझ्या जो सोबत तर जे घडलं ते मी सांगू शकते, बाकी श्रीरामपूरमध्ये याच्या ज्या घटना आहेत त्याबद्दल आता सामान्य माणसाने काहीतरी करण्याची गरज आहे। तर माझी विनंती आहे प्रशासनाला की काहीतरी पाऊल उचलावे त्यांनी, नाहीतर मला स्वतःला या गोष्टीसाठी काहीतरी करावे लागेल। प्राध्यापकाचं नाव अभिषेक कुमार सेन, प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये तो प्रिन्सिपल या पदावर कार्यरत आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।